नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एखाद्या कुटुंबात एखाद्या विवाहित मुलीसाठी लग्नात लग्नानंतर तिचा विवाह सुरळीत चालावा ह्यासाठी किती हुंडा दिला जाऊ शकतो किंवा एखादा पिता काय काय सहन करू शकतो. माझ्याकडे एफ-आय-आरची कॉपी आहे आणि मला ज्ञात असलेलं हुंड्याचं हे सगळ्यात मोठं असं महाराष्ट्रातलं प्रकरण आहे. तुमच्या कल्पनेत सुद्धा ह्या गोष्टी येणार नाहीत, की एखादा पिता असं करू शकतो. आणि अर्थात तो एफ-आय-आर मी मुंबईमध्ये काळा चौकी पोलीस स्टेशनमध्ये जो नोंदवलाय, तो माझ्या हातात आहे. 9 पानाचा एफ-आय-आर आहे. त्याच्यात खूप सारे तपशील आहेत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. तो पण मुलगा जो आहे तो पवईत एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतोय. त्यामुळे त्याची बाजू मला माहीत नसताना मी कोणाचंही नाव घेणार नाही. फक्त एफ-आय-आर मध्ये नोंदवलेल्या ज्या गोष्टी आहेत, तेवढ्या जरी महाराष्ट्राने समजून घेतल्या, जसं हा व्हिडिओ पुढे जात राहील, तसं आपल्याला कळेल आणि वाटेल की किती हतबलता आहे, कशाची हतबलता आहे. सामाजिक केवळ समाज आपल्याला काय म्हणून आपली मुलगी घरी परत आली, तिला छोटीशी मुलं आहेत, मग त्या मुलाला पुन्हा कसं सांभाळायचं, त्या मुलीनं आयुष्यभर काय सहन करायचं, असा जो भाव पालकांच्या मनात असतो ना, त्यातनं आलेलं हे उद्विग्नपण आहे, हतबलता आहे. म्हणून जसा हा एफ-आय-आरचा तपशील तुमच्यासमोर येत जाईल ना, तसं तुमच्या लक्षात येईल, की हे असं घडू शकतं आपल्या आजूबाजूला. इतकं हे धक्कादायक आहे. बघा, लोकमतची तरुण पत्रकार दिसतायत मला. मनीषा म्हात्रेंनी हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे आणि त्याच्यात ह्या रिपोर्टमधले जे तपशील आहेत, तेच इतके टेलिंग आपण ज्याला म्हणतो असे आहेत. शिक्षित, उच्चभ्रू आणि गर्भश्रीमंत कुटुंबातली ही हुंडा प्रथा जी आहे त्याची ही कहाणी आहे. लग्नात सुमारे 100 तोळं सोनं, लग्न करण्यासाठी 40 लाख रुपये खर्च, पतीसाठी त्याच लग्नामध्ये महागडे दागिने, त्याचे तपशील पुढे येतीलच. त्यानंतर दर महिन्याला मुलीच्या कुटुंबामध्ये मुलीचा खर्च तिने स्वतः करावा अशी मुलाची मागणी म्हणून दर महिन्याला 1.5 लाख रुपये. परदेशी भ्रमंतीसाठी जावयाला आर्थिक मदत आणि आधी एक छोटासा फ्लॅट जो मुलीच्या नावावर आहे, तो नंतर जावयाने स्वतःच्या नावावर करून घेतलाय. त्याच्यात पण त्याचं समाधान झालं नाही, म्हणून पुन्हा 4 BHK फ्लॅट. आणि एवढं सगळं करून सुद्धा मुलीचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ सुरूच राहिल्यामुळं 39 वर्षीय विवाहितीनं काळा चौकी पोलिसामध्ये सासरच्या मंडळींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. परेलची रहिवाशी असलेल्या, कारण परळ हे तसं मराठी भाषिक भाग आहे. मला कुठेही सूचित करायचं नाही की ते मराठी आहे किंवा मराठी आहे. परेलच्या रहिवासी असलेल्या या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वर्ष 2017 मध्ये कुटुंबियाच्या संमतीनं विवाह झाल्यानंतर सुरुवातीपासूनच पतीकडून अधिक पैशाची मागणी सुरू असल्याचं तक्रारीत म्हटलंय. लग्नात कमी सोनं दिलं. 100 तोळे सोनं दिल्यानंतर जावई म्हणतोय की कमी सोनं दिलं. असा तगादा लावून वारंवार बाहेरून पैसे आणण्यास भाग पाडलं जात होतं. तिच्या वडिलांकडनं 1.5 लाख रुपये घेऊन सुद्धा तो संसार सुरळीत सुरू नव्हता आणि पतीचे अन्य एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं होतं, जेव्हा ह्या मुलीनी 39 वर्षाच्या ह्या विवाहितेनं तिला संशय आल्यानं Instagram अकाउंट चेक केले, पतीचे चॅट चेक केले आणि मग त्याच्यातनं लक्षात आलं की ती महिला ही त्याच्याबरोबर प्रेमात अकंठ बुडालेली आहे आणि हा पण तिच्याबरोबर प्रेमात बुडालाय. म्हणून मी पुन्हा सांगितलं की ही एक बाजू आहे. ती बाजू जेव्हा दुसरी मला प्रत्यक्षात कळेल तेव्हा तीही बाजू मांडण्याची जबाबदारी आमचीच. पण तोपर्यंत हे तर समजून घ्या की हे सगळं प्रकरण घडलंय कसं. संबंधित महिलेकडून, म्हणजे जिच्याबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत, तिने हिला खूप शिवीगाळ केल्याचं पण ह्या तक्रारीने म्हटलंय. आणि शेवटी विवाहिता ही आपल्या मुलासह जेव्हा माहेरी निघून आली, त्याच्यानंतर मग त्यांनी हा गुन्हा दाखल केलाय. तो एफ-आय-आर माझ्या हातात. एफ-आय-आर मध्ये एवढे इंटरेस्टिंग तपशील आहेत. 9 पानाच्या एफ-आय-आर मध्ये लग्नाचे वर्णन बघा, लग्नामध्ये कसं आहे ते. सन 2017 मध्ये माझं लग्न सो बरोबर दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं झालं. माझ्या लग्नाचा खर्च 40 लाख रुपये झाला. लग्नात माझ्या वडिलांनी अंदाजे 100 तोळे सोनं दिलं आणि नवऱ्याला काय काय दिलं बघा. 1 लाख रुपयाचं घड्याळ, सोन्याचं ब्रॅसलेट, सोन्याची अंगठी, सोन्याची चेन आणि नंतर ते दागिने मला तर कधी परत आलेच नाहीत. त्याच्यानंतर जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स उघड झालं, त्याच्यानंतर
पती पत्नीचा वाद एवढा टोकाला गेला की ही विवाहिता ही माहेरला राहायला आली. तिचा जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये कोणीतरी घुसखोरी केली म्हणून तिने जाऊन ते कुलूप तोडलं. कारण तिला कधी लक्षात आलं की मार्च 2025 मध्ये मला माझ्या सासूला Instagramवरून सो अँड सो हिचे बरोबर प्रेमसंबंध चालू असल्याची माहिती झाली. त्यानंतर मी सदर मुलीबाबत विचारलं असता नवऱ्यानं माझ्यासोबत भांडण करून मला आई-वडिलांवरून शिवीगाळ केली व जा माझे आहेत त्या मुलीबरोबर संबंध असे सांगितले. तुला जे करायचे ते कर असं सांगितलं आणि तो नेहमीच तिच्याबरोबर त्या मुलीबरोबर बाहेर फिरायला जायचा हे आमच्या हळूहळू लक्षात आलं. एके दिवशी चर्चगेटला तो तिच्याबरोबर फिरत होता. त्यावेळेला ह्या विवाहितेनं जाऊन त्याला पकडलं. रेड हँड आपण जे म्हणतो. तिथला प्रसंग पण एफ-आय-आर मध्ये लिहिलाय, की पकडल्यानंतर जिच्याबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे, तिनंच हिला धमकावलं, मारहाण केली, शिवीगाळ केली आणि मग तिच्या लक्षात आलं, की आता हे आपला संसार जो आहे ना, तो सगळा संपलाय. आणि मग दिवसेंदिवस नवऱ्याच्या वर्तनातला हा जो बदल आहे, हा लक्षात आला. आणखीन एकदा एक प्रकरण घडलं. 26 ऑक्टोबर 2025ला जिच्याबरोबर त्याचे संबंध आहेत, तिला आणण्यासाठी हा पट्ट्या एअरपोर्टवरती गेला. हे तिला कळलं विवाहितेला. मग ती पण तिथे गेली. तेव्हा हे दोघं हे एकमेकांच्या बरोबर आहेत आणि ते एअरपोर्टमधनं बाहेर येता वगैरे असं दिसलं. मग ज्या फ्लॅटमध्ये ही राहत होती विवाहिता, तो फ्लॅटचा ताबा ह्या नवऱ्याने स्वतःकडे ठेवला होता. तिने ते कुलूप तोडलं आणि आतमध्ये गेल्यानंतर तिचे स्वतःचे किती दागिने गायब आहेत बघा. 2 डायमंडच्या रिंग कानातल्या, 1 रिंग डायमंडची हातातली. घरातील चांदीचे एकूण दागिने 10 किलो गायब. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू गायब. प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स, त्या विवाहितेच्या कारचे पेपर, तिचं बर्थ सर्टिफिकेट हे सगळं गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर मग ती त्राग्यानं जाऊन माहेरला राहिली आणि त्याच्यानंतर तिने हा गुन्हा दाखल केलाय. सोनाली पाटील म्हणून पोलीस उपनिरीक्षक आहेत काळा चौकी पोलीस स्टेशनच्या. त्या ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि कदाचित मी म्हटलं तसं हा 9 पानाचा एफ-आय-आर बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की कदाचित हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हुंड्या संदर्भातलं छळवणुकीचं प्रकरण असावं. हागवणे कुटुंबीय तुम्हाला आठवतं? हागवणे कुटुंबियाला फॉर्च्युनर गाडी दिली होती, ती पण 40-1 लाखाची. त्याची महाराष्ट्रात किती चर्चा झाली आणि त्यानंतर असं म्हटलं गेलं की महाराष्ट्रात ह्या हुंडा ह्या प्रथेचा, ह्या कुप्रथेचा समूळ नायनाट व्हायला हवा. तसं झालं नाही. मला मधल्या काळामध्ये पुण्यातल्या प्रतिष्ठित कुटुंबातल्या काही महिलांनी फोन केले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इतके प्रतिष्ठित आहोत, आमचं राजकीय इतकं प्रस्थ आहे की आम्ही बाहेर येऊन बोलणं शक्य पण नाहीये, पण आमचं अक्षरशः तोंड दाबून बुक्क्याचा मार आम्हाला सुरू आहे. जेव्हा हा 9 पानाचा एफ-आय-आर मी वाचला ना आणि आता तो तुमच्यासमोर मांडला, तर मला असं वाटलं की ही प्रथा, आपला समाज इतका सुशिक्षित, बरं दोघंही सुशिक्षित आहेत म्हणजे त्यांचं दोघांचं, हा जर पवईमध्ये इतक्या हायफाय कंपनीमध्ये नोकरीला आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे ती, तर मग त्याचा अर्थ असा की दोघंही उच्च शिक्षित आहेत. तसं असून सुद्धा एकीकडे घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय हे दिसत असून सुद्धा हे कुटुंबातले सदस्य एकतर चॉईसेस ऑफ म्हणजे जोडीदाराचं, एकदा का तुमच्या आयुष्यामध्ये जोडीदाराचं निवड चुकली की त्यानंतर आयुष्यभर सहन करणं हा एक तुमच्या समोरचा पर्याय असतो, किंवा मग कुटुंबातल्या सदस्यांनी ते सहन करणं हा दुसरा पर्याय असतो, किंवा तिसरा पर्याय असतो ते म्हणजे विभक्त होणं. विभक्त होण्याचा पर्याय आज बरेच कुटुंबीय घेत आहेत. त्यांना आता असं वाटत नाही की हा काहीतरी सोशल टॅबू आहे. पण तो टॅबू म्हणजे त्या निर्णयाप्रत येईपर्यंत काय काय होतं, म्हणजे आता ही मुलगी तर काही परत जाईल असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीने सगळं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि इतकी मोठी फसवणूक दिसतीये. तर याचा अर्थ असा की तो टॅबू त्या एका निर्णयाप्रत येईपर्यंत होणारं आर्थिक नुकसान वगैरे पाहता समाज सुशिक्षित झाला, पण तो साक्षर झाला, पण तो सुशिक्षित झालेला नाही. हे कसं वारंवार दिसतं बघा. या इंटरेस्टिंग प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते जरूर सांगा. तुमच्या आजूबाजूला अनेक घडामोडी अशा घडत असतील दुर्दैवानं, त्याही मला कळवा. आणि अशा प्रकरणामध्ये काय करायला हवं, मुलीनं काय करायला हवं, त्या नवऱ्याची काही बाजू असू शकते का, तेही तुमचं मत सांगा. थांबूया.